नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची परिसर अभ्यास या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या जर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, चूक की बरोबर ते लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। पहिले विधान, आपला भारत देश शेती प्रधान आहे, बरोबर। दुसरे विधान, उन्हाळ्यात वाळून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाही, चूक। तिसरे विधान, पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते, चूक। आणि चौथे विधान, निर्जीव घटकामध्ये मृत सजीवांचा समावेश होतो, बरोबर। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, जोड्या लावा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। क गट आणि ब गट देण्यात आलेला आहे। 1 पैठण, त्याचा ड पर्याय बरोबर आहे पैठणी। 2 येवला, त्याचा ई पर्याय बरोबर आहे साडी। 3 औरंगाबाद, त्याचा अ पर्याय बरोबर आहे हिमरूल शाली। 4 सोलापूर, त्याचा ब पर्याय बरोबर आहे चादर। आणि 5 इचलकरंजी, त्याचा क पर्याय बरोबर आहे कापड। प्रश्न दुसरा 6 गुणांसाठी आहे। खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी 6 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न पहिला, देवराई म्हणजे काय? उत्तर, देवराई म्हणजे देवाने पवित्र मानून राखून ठेवलेले व संरक्षित केलेले वन। दुसरा प्रश्न, तंतुमय पदार्थ सांगा। गहू, ज्वारी, बाजरी, पालेभाज्या आणि फळे ही तंतुमय पदार्थांची नावे आहेत। तिसरा प्रश्न, गोड लागणाऱ्या अन्नपदार्थात काय असते? उत्तर, गोड लागणाऱ्या अन्नपदार्थात मुख्यत्वे शर्करा, साखर असते। चौथा प्रश्न, महाराष्ट्रातील लोकांचे पोशाख सांगा। उत्तर, धोतर, सदरा, टोपी हा पोशाख पुरुषांचा तर स्त्रियांचा पोशाख नऊवारी साडी आहे। पाचवा प्रश्न, माहितीचा उपयोग कशासाठी होतो? उत्तर, माहितीचा उपयोग ज्ञान निर्मितीसाठी होतो। 6वा प्रश्न, सर्वात लवकर खराब होणारे 2 पदार्थांची नावे लिहा। दूध आणि आमरस हे सर्वात लवकर खराब होणारे पदार्थ आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची परिसर अभ्यास या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।